this is part 3. In that, the unique features of acquired immunity. In before lecture, we have seen the what is the immunity and its types. Types of the immunity आपण बघितल्या होत्या. Now we are going to see the special features or the unique features of these acquired immunity, innate immunity and acquired immunity that we have seen it before. Now acquired immunity चे हे जे काही unique features आहेत ते आपण बघणार आहोत. First is the specificity. What is specific शब्द आपण वापरतो specific. So it is the ability to differentiate various foreign molecules. It is specific for each type of pathogen. Specificity ही acquired immunity ची पहिली characteristics आहे की ability to differentiate various foreign molecule. वेगवेगळ्या प्रकारचे जे foreign molecule enter होतात बॉडी मध्ये antigens तर आपण that it is specific for each type of pathogen. ही जी immunity आहे. Then diversity. It is the so simple points are there. These are highlighted so you can remember. हे अतिशय easily तुम्ही लक्षात घेऊ शकता. Second point आहे diversity. Ability to recognize a vast variety of diverse pathogen or foreign molecules. Not only pathogen, foreign molecules पण म्हटलंय. Acquired immunity जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे जी काही एंट्री आता इथे स्पेशली आपण उल्लेख केलेला आहे तर एंट्री ही वेगवेगळ्या पद्धतीने फॉरेन मॉलिक्यूल मध्ये मी तुम्हाला मागे समजावून सांगितलं होतं की देर आर द केमिकल मॉलिक्यूल सम पर्सन दे आर सफरिंग फ्रॉम द ॲलर्जी केमिकल मॉलिक्यूल जे आहे परफ्यूम फॉर्म मध्ये किंवा इतर जे स्प्रे मध्ये बरेच काही केमिकल्स यूज केले जातात ते जे बॉडीमध्ये एंटर होतात दे क्रिएट द ॲलर्जेटिक कंडिशन. त्या फॉरेन मॉलिक्यूलला पण फाईट करणारी ही जी इम्युनिटी आहे आपली एक्वायर्ड इम्युनिटी ते अक्वायर्ड आहे ही नॅचरली आपण म्हणतो की नाही की पूर्वीच्या एन्व्हायरमेंटमध्ये हे सगळे केमिकल्स कुठे होते. आता आजच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण पाहतो की देर सो मेनी थिंग्स कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे जी एंट्री बॉडीमध्ये होते ती कशी झालेली आहे अर्थात अक्वायर्ड झालेली आहे. त्यामुळे अक्वायर्डचं मिनिंग तुम्हाला अर्थात कळालेलं आहे की अक्वायर्ड इम्युनिटी थ्रू आउट द एन्व्हायरमेंट ज्या वेळेला आपण जगत असतो फाईट करत असतो या एन्व्हायरमेंटशी त्यावेळेला येणाऱ्या नवीन गोष्टींना आपली इम्युनिटी ही फेस करत असते. पूर्वीच्या काळामध्ये बरेचसे डिसीजेस नव्हते. आता वेगवेगळ्या पद्धतीने जे डिसीजेस समोर आले स्वाईन फ्लू आहे आज कोरोना व्हायरसेस आपण पाहतोय आहे तर या सगळ्या पद्धतीने इम्युनिटी सुद्धा तशी बिल्डअप होत जाते अक्वायर्ड होते ॲडॅप्ट होतो आपण त्या एन्व्हायरमेंटला. तर त्या पद्धतीने जी इम्युनिटी बिल्डअप होते ती अक्वायर्ड इम्युनिटी ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आपण त्याला म्हणतो. त्यातली ही सेकंड प्रॉपर्टी डायव्हर्सिटी. तर आता मी म्हटलं की जसं पॅथोजन सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ पॅथोजन्स आर देअर. कितीतरी प्रकारचे पॅथोजन्स आहेत नॅचरली ज्या कॅटेगरी आहे युनिसेल्युलर मधल्या तुम्हाला माहिती आहे की बॅक्टेरिया आहे व्हायरसेस आहे त्याच्यानंतर प्रोटोझोन्स आहेत या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहे ज्या की बॉडीला इफेक्ट करत असतात या नॉर्मल कंडिशन्स मध्ये. आणि आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत हे सगळं यासाठी बॉडी इझिली हॅव्हिंग द ॲबिलिटी टू रेकग्नाइज दिस वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन. डायव्हर्सिटी सांगितली तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एक्झाम्पल आणलं की व्हॉट इज द there are the diverse things you can see in the pathogens. त्यामुळे येणाऱ्या नवीन याच्यानुसार एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा जे काही नवीन पॅथोजन्स एंटर होत आहेत त्याला आपली इम्युनिटी कशा पद्धतीने फाईट करते तर ही जी सेकंड प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड एज द डायव्हर्सिटी. देन थर्ड वन डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. हे पण अतिशय महत्वाचं आहे. It is the ability to differentiate between self म्हणजे own body molecule and non self म्हणजे foreign molecules. तर बाहेरचे कोणते आणि आतले कोणते यातला डिफरन्स करणं हे सुद्धा या इम्युनिटीचं हे महत्वाचं फीचर्स आहे. ज्याला जसं आपण म्हणतो की सोल्जर्स स्पेशली WBCs दे आर सोल्जर सेल्स म्हणून आपण त्याला डिस्क्राईब करतो इन सिंपल मॅनर. तर सोल्जर्सला माहिती पाहिजे की एनिमी कोणते आहे आतले कोणते आणि बाहेरचे कोणते आहे. त्या पद्धतीने बॉडीला सुद्धा दी सोल्जर सेल्स दे अटॅक ऑन द फॉरेन दॅट इज द मॉलिक्युल्स. सो डिस्क्रिमिनेशन ही पण एक महत्वाची प्रॉपर्टी या अक्वायर्ड इम्युनिटीच्या अंडर येते. त्यानंतर अतिशय महत्वाचं मेमरी म्हणजे इट इज द ॲबिलिटी ही कारण आफ्टर बर्थ ही पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये आपण म्हटलं की नाही
की फाईट करणारी ही इम्युनिटी आहे. तर याच्या संदर्भात मेमरी, मग ज्या वेळेला काय होतं, इट इज द ॲबिलिटी टू प्रोसेस इम्युनॉलॉजिकल मेमरी. इम्युनिटी सिस्टम रिटेन द मेमरी ऑफ एन्काउंटर ऑफ द पॅथोजन. एखादा पॅथोजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होणार, तो पॅथोजन कोणत्या प्रकारचा आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता ज्यांना कोरोना व्हायरस होऊन गेलेला आहे, ते म्हणजे कोविडच्या कंडिशन्स मध्ये ही जे फेस करून बाहेर निघाले, त्यातून रिकवर झाले, नॅचरली सेकंड टाइम दे आर नॉट गेट इफेक्टेड. कारण आपल्या बॉडीचं काय फंक्शन आहे, ॲबिलिटी टू दिस इज द रिटेन द मेमरी ऑफ दॅट पॅथोजन. जो पॅथोजन ऑलरेडी बॉडीमध्ये एंटर झालेला आहे त्याबद्दलची पण जेव्हा पॅथोजन एंटर होतो त्यावेळेला अँटीबॉडीज फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. आणि त्याचबरोबर कोणता पॅथोजन होता ही मेमरी पुढे कीप केल्या जाते. त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा तोच पॅथोजन एंटर होणार, then it will not battle because antibodies are already retained in the body, antibodies are already present in the body. त्यामुळे दिस मेमरी इम्युनिटी इट वर्क्स वेल. त्यामुळे हे महत्वाचे फीचर्स या इम्युनिटीचे आहे. दीज आर द युनिक फीचर्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी अँड थ्रू आउट द इम्युनिटी इट इज बिल्डअप, इट इज फॉर लॉंग टाइम. स्पेसिफिसिटी आपण बघितली की स्पेसिफिक कोणकोणत्या मॉलिक्युल्स आहेत त्यानुसार, म्हणजे डस्ट पार्टिकल मधले आहे की दॅट इज द पॉलन ग्रेन्स आहे की म्हणजे पॅथोजन कोणत्या प्रकारचे आहे त्याच्याशी स्पेसिफिक इम्युनिटी वर्क करते. डायव्हर्सिटी ते रेकग्नाइज करते वेगवेगळ्या प्रकारे. फॉरेन मॉलिक्युल्स कोणकोणते, वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स कोणते, याला पण आयडेंटिफाय करण्याचं फीचर्स आहे. डिस्क्रिमिनेशन म्हटलं सेल्फ आणि नॉन सेल्फ. आणि मेमरी सगळ्यात महत्वाची, एकदा एंट्री झाल्यानंतर नेक्स्ट टाइम यू आर प्रोटेक्टेड because of presence of antibodies. This is the cells of acquired immune system, cell mediated and that is the humoral immunity. असे दोन प्रकार इम्युनिटीचे आहेत. तर सेल्स आपण पाहणार आहोत. दॅट इज द ह्युमरल इम्युनिटी, म्हणजे जे बॉडी फ्लुइड आहे ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ते फाईट करतात. जेव्हा आता आपण जस्ट बघितलं तर त्या पद्धतीने त्याला आपण म्हणतो ह्युमरल इम्युनिटी. ही आपण पाहतोय सेल्स ऑफ एक्वायर्ड इम्युन सिस्टीम. कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत, कशा पद्धतीने आपल्या बॉडीला इम्युनिटी मेंटेन करते, आपल्या बॉडीची कशा पद्धतीने फाईट केल्या जाते, रेझिस्टन्स हे बिल्डअप केल्या जाते विथ द हेल्प ऑफ द सेल्स. तर यामध्ये बघा इथे प्रकार आपण पाहणार आहोत. पहिले दॅट इज द लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. लिम्फोसाइट these are produced by stem cells of red bone marrow. स्टेम सेल जी मेन सेल आहे जिथून पुढे डिफरन्सिएशन होणार आहे सेल्स, त्याला आपण स्टेम सेल म्हणतो. तर लिम्फोसाइट्स काय आहेत, हे these are the produced by stem cells of red bone marrow. त्यानंतर अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स मध्ये अँटीजन प्रेझेंटिंग, अँटीजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होतो, अँटीजन म्हणजे आपण पाहिलं की अँटीजन इज अ सबस्टन्स दॅट इज फॉरेन मॉलिक्युल आपण म्हणतो त्याला, विच एंटर इनसाइड द बॉडी. तर अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स मध्ये मॅक्रोफेजेस, याला अँटीजनला प्रेझेंट करणाऱ्या सेल्स कोणत्या आहे, मॅक्रोफेजेस, बी लिम्फोसाइट्स अँड जेनेटिक सेल्स. अशा प्रकारे या डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स आर देअर. मॅक्रोफेजेस मध्ये मोनोसाइट्स आहेत, काही न्यूट्रोफिल्स पण आहेत. मोनोसाइट्स आहे जे ब्लड मॅक्रोफेजेस ज्याला आपण म्हणतो, की एंट्री झाली अँटीजनवर, की अँटीजनची एंट्री बॉडीमध्ये ब्लडमध्ये झाली की त्याच्यावर अटॅक करण्यासाठी या मॅक्रोफेजेस म्हणून आहेत. दॅट इज द मोनोसाइट्स अँड हिस्टोसाइट्स म्हणजे टिश्यू मॅक्रोफेजेस. हिस्टो इज रिलेटेड टू टिश्यू. इथे स्पेशल त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मोनोसाइट्स हे ब्लडमध्ये WBC ज्या असतात त्या WBC ब्लड मध्ये आहेत, बरोबर आहे, व्हाईट ब्लड सेल. त्यामुळे व्हाईट ब्लड सेलचा प्रकार आहे मोनोसाइट्स. आणि न्यूट्रोफिल या दोन प्रकारच्या सेल आपण पाहिल्या की ज्या मॅक्रोफेजेस म्हणून वर्क होतात. त्यांचं काम आहे फॅगोसायटोसिस, की कुठलंही पॅथोजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होणार तर त्या पॅथोजनला दॅट इज द कॅच करून एल्गन करणे, दॅट इज द प्रोसेस कॉल्ड फॅगोसायटोसिस. तर कुठले पॅथोजन ज्या वेळेला ब्लड मध्ये एंटर होतो त्या पॅथोजनवर अटॅक करणाऱ्या या ज्या सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो मॅक्रोफेजेस. आणि त्या पर्टिक्युलरली WBCच्या प्रकारमध्ये दोन प्रकारचे आहेत, ज्या मोनोसाइट्स आणि न्यूट्रोफिल आपण म्हणतो. मोनोसाइट्स न्यूट्रोफिल दीज ऍक्ट्स ॲज अ मॅक्रोफेजेस. त्या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस.
simply to engulf the foreign particles, to engulf the antigen. त्यामुळे अँटीजन प्रेझेंटिंग सेल, अँटीजन बॉडीमध्ये एंटर झाला फॉरेन सबस्टन्स की त्याला कोण फाईट करताय, त्याच्यासाठी जे सोल्जर आहे ते म्हणजे मोनोसाइट न्यूट्रोफिल. हा एक प्रकार ब्लड मधला. तसंच टिश्यू मध्ये जर डायरेक्ट एंट्री आतमध्ये झालेली आहे, ब्लड थ्रू जर आतमध्ये एंट्री झालेली आहे, तर त्याला आपण म्हटलं गेलं हिस्टोसाइट. Histo, that is the tissue. So these tissue macrophages also attack on them. त्यानंतर हे मॅक्रोफेजेसचे दोन प्रकार पाहिले, बी लिम्फोसाइट्स आहे, डेंड्रिटिक सेल्स आहे. लिम्फोसाइट्स मध्ये बी लिम्फोसाइट्स हा प्रकार, त्याचबरोबर टी लिम्फोसाइट्स महत्वाचे आहे. टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स हे महत्वाच्या या दोन सेल्स आहेत. तर टी लिम्फोसाइट्सचं हे चार्टच्या फॉर्मॅट मध्ये आपण बघतो आहोत. टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स हे सेल मिडिएटेड इम्युनिटी कीप करतात. तर लिम्फोसाइट्स मध्ये अँटीजन प्रेझेंटिंग सेल मध्ये आपण पाहिलं मेन बेसिक डिफरन्स आपण पाहतोय. सेल लेवलला कोणत्या सेल्स बॉडीमध्ये वर्क करतात इम्युनिटीसाठी, तर लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाइट्स मध्ये बरेच काही फंक्शन्स आहे. या लिम्फोसाइट्स रेड बोन मॅरो मध्ये तयार होत असतात. दिस इज द प्रोड्यूस बाय द स्टेम सेल. अँटीजन प्रेझेंटिंग सेल अँटीजन बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर ऍज अ सोल्जर फॉर्म मध्ये ज्या तयार राहतात त्याला आपण म्हणणार मॅक्रोफेजेस, बी लिम्फोसाइट, डेंड्रिटिक सेल्स. हे याचे प्रकार इथे बघितले. तर त्यानंतर आता लिम्फोसाइट्स वर आपण येतोय. लिम्फोसाइट्स मध्ये टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स, त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे दॅट वी आर गोइंग टू सी. टी लिम्फोसाइट्स दिस मॅच्युअर इन द थायमस ग्लँड. टी थायमस mature in the thymus gland, generate the cell mediated or cellular immunity. हा एक प्रकार. आणि दुसरा ह्युमरल इम्युनिटी हा एक प्रकार आपण म्हणतोय. टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स इथे दोन प्रकार तयार होतात. सेल्युलर इम्युनिटी किंवा सेल मिडिएटेड इम्युनिटी, आणि दुसरी जी इम्युनिटी आहे ती अँटीबॉडी म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म मध्ये अँटीबॉडी मिडिएटेड इम्युनिटी, ह्युमरल इम्युनिटी. देन टी लिम्फोसाइट ज्या आहे त्या नावामध्ये लक्षात घ्यायच्या आहे. या लिम्फोसाइट्स तयार होतात फ्रॉम स्टेम सेल रेड बोन मॅरो मध्ये. मग त्या ज्या लिम्फोसाइट्स आहेत ज्या थायमस ग्लँड कडे जातात, थायमस ग्लँड आपण डिटेलमध्ये अगोदर बघितली, थायमस ग्लँड कडे जे जातात आणि मॅच्युअर होतात तिथे त्याला आपण म्हणतो टी लिम्फोसाइट. आणि ते सेल मिडिएटेड किंवा सेल्युलर लेव्हलला इम्युनिटी कीप करतात. त्यानंतर ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत, these major in the bone marrow generate the antibody mediated or humoral immunity. कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. टी लिम्फोसाइटचे पण इथे दिसतंय, हेल्पर टी सेल, किलर टी सेल अँड सप्रेसर टी सेल्स. तर अशा पद्धतीने याचे प्रकार आपण पाहतो. तर बी लिम्फोसाइट्स मध्ये प्लाझ्मा सेल्स आहे आणि मेमरी सेल्स आहेत. मेमरी सेल्सचा उल्लेख आता आपण केला. प्लाझ्मा सेल्स कारण अँटीबॉडीशी रिलेटेड ही मेमरी. प्लाझ्मा सेल प्रोड्यूस अँटीबायोटिक्स, दिस प्लाझ्मा सेल्स. आणि ज्या बी लिम्फोसाइट्स मध्ये या सेल्स पण वर्क करतात, प्लाझ्मा सेल ज्या की अँटीबायोटिक प्रोड्यूस करतात. आणि मेमरी सेल ज्या आहे त्या स्टिम्युलेट द बी लिम्फोसाइट्स टू प्रोड्यूस द अँटीबायोटिक. हा सिंपल चार्ट आहे. इन दिस चार्ट फॉर्म वी हॅव सीन द टाइप्स ऑफ द इम्युनिटी. एक आहे सेल मिडिएटेड आणि एक आहे ह्युमरल इम्युनिटी. ह्युमर म्हणजे फ्लुइड, जे बॉडी फ्लुइड आहे, जसं लिम्फ आहे सर्क्युलेटिंग फ्लुइड, ब्लड आहे, लिम्फ आहे, याच्यामध्ये मॉलिक्युलर बेस जे तयार होतात अँटीबॉडीज. तर ती जी आहे ती बी लिम्फोसाइट्स दाखवते. आणि सेल लेवलला कशा पद्धतीने इम्युनिटी मेंटेन होते हे टी लिम्फोसाइट्स आहे. तर मेन डिफरन्स आपण पाहिला की मेन ब्रॉड बेसिक डिफरन्स लिम्फोसाइट्सचा बेसिक डिफरन्स ऑफ इम्युन सिस्टीम मध्ये ज्या सेल्युलर लेव्हलला वर्क करतात त्या लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. त्यानंतर लिम्फोसाइटचे प्रकार पाहिले बी आणि टी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट्स कुठे हे करतात, कशा पद्धतीने फॉर्म करतात, प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी सेल्स. देन याच्यामध्ये आपण पाहिलं की टी लिम्फोसाइटचे पण प्रकार हे डिटेलमध्ये पुढे आपण बघणार आहोत. नेक्स्ट दॅट इज लिम्फोसाइट्स. तर या लिम्फोसाइट्स बद्दल आता आपल्याला बघायचं आहे. दोन प्रकारे सेल्स आपण डिस्क्राईब केल्या, लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तर लिम्फोसाइट्स काय आहे, चीफ सेल ऑफ स्पेसिफिक इम्युन सिस्टीम.
प्रोड्यूस फ्रॉम स्टेम सेल इन रेड बोन मॅरो हे आत्ताच पाहिलं बाय द प्रोसेस कॉल्ड एज हिमॅटोपोएसिस. हे वर्ड तुम्ही सर्क्युलेशन मध्ये आपण पाहिलेले आहेत. इरिथ्रोपोएसिस आहे, हिमॅटोपोएसिस दॅट इज द ब्लड फॉर्मेशन होत असताना या लिम्फोसाइट्स तयार होत असतात. सम इमॅच्युअर सेल्स ट्रॅव्हल टू थायमस वेअर दे मॅच्युअर इनटू थायमोसाइट्स पण म्हणू शकतो किंवा टी लिम्फोसाइट्स किंवा सिम्पली टी सेल्स अशा पद्धतीने आपण त्याला डिस्क्राइब करू शकतो. Lymphocytes which mature in bone marrow are called B lymphocytes. त्या B lymphocytes किंवा B सेल ज्या आहेत त्या बोन मॅरो मध्येच मॅच्युअर होतात. पण T lymphocyte आणि B lymphocyteचा डिफरन्स तुम्ही लक्षात घेत आहे. B lymphocytes या बोन मॅरो मध्येच मॅच्युअर होतात. दिस मॅच्युअर इन द बोन मॅरो. पण T lymphocytes या कुठे जातात तर मॅच्युरेशन साठी थायमस ग्लँड कडे जातात. त्यामुळे थायमस ग्लँडचा महत्वाचा रोल आपण पाहिला होता की इम्युनिटी मध्ये आहे. थायमस ग्लँड सिक्रेट्स द हार्मोन थायमोसिन आणि दॅट इज हेल्प इन द इम्युनिटी प्रोसेस. सो टी लिम्फोसाइट ज्या आहेत त्यामुळे या ज्या काही लिम्फोसाइट ज्या थायमस ग्लँड कडे जाणार त्या टी लिम्फोसाइट. टी सेल्स generate cell mediated or cellular immunity, whereas these B cells that is generate antibody mediated or humoral immunity. Now B cell further differentiated into plasma cells and memory cells. Plasma cells and memory cells असे परत त्याचे पण प्रकार. Now second, antigen presenting cell. This is the simple description about the lymphocytes. Lymphocyte बद्दल simple description पाहिलं. जे चार्ट फॉर्म मध्ये पाहिलं तेच आपण पॉइंट्स इथे डिस्क्राइब करतो आहोत. तर हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स मध्ये आपण मॅक्रोफेजेस बघितलं होतं. ठीक आहे चार्ट मध्ये. त्यामुळे हे सगळं जे मॅटर आहे ते चार्ट मध्ये लक्षात घेतल्यानंतर यू कॅन इझिली डिस्क्राइब. त्याला तुम्ही तुमच्या वर्डिंग मध्ये व्यवस्थित डिस्क्राइब करू शकता. Then first is antigen presenting cell मध्ये आपण पाहिलं macrophages. B lymphocytes and dendritic cells that is the Langerhans cells of epidermis of the skin. These are antigen presenting cells. Langerhans cells of the epidermis of the skin. Skin वर पण बराचसा जो अटॅक होतो फंगल इन्फेक्शन आहे किंवा इतरही तर कशा पद्धतीने या macrophages वर्क करतात. So these are the antigen presenting cells. They can engulf invading pathogen and process the antigen. Then processed antigens are presented on their surface. These cells are able to deliver a co-stimulatory signal that is necessary for helper T cell activation. त्यामुळे अँटीजन एंटर झाल्यानंतर हेल्पर टी सेल्स पण ऍक्टिव्हेट होतात. हेल्पर टी सेल्सचं काम काय आहे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत की हेल्पर टी सेल्सचं तर मॅच्युरेशन करतात शिवाय बी लिम्फोसाइट्सला सुद्धा स्टिम्युलेट करतात. सो द व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ द हेल्पर टी सेल नावातच दिलेलं आहे. या प्रत्येक टी सेल्सची जी कॅटेगरी आपण पाहणार आहोत सप्रेसर टी सेल, मेमरी टी सेल्स, हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, तर हे सगळं नावात दिलेलं आहे. काय काय किल करतात, कशा पद्धतीने हेल्प करतात ते आपण पाहणार आहोत. टी सेल्सचं देन फर्दर क्लासिफिकेशन हे आपण सेकंड बघितले. 2 सेल्युलर लेवल, एक म्हणजे दॅट इज द लिम्फोसाइट आणि दुसरं अँटीजन प्रेझेंटिंग सेल. याच्यामध्ये स्पेशली हे मॅक्रोफॅजेस, तर याच्यामध्ये बी लिम्फोसाइट्स अँड डेंड्रिटिक सेल्स, हाऊ दे प्रेझेंट द अँटीजन. Now the mechanism of action of the B lymphocytes. B lymphocytes, these are sensitized both directly, these antigens as well as by helper T cells. B lymphocytes are sensitized both directly by antigen as well as by helper T cells. ज्या वेळेला अँटीजन एंटर होतो त्यावेळेला बी लिम्फोसाइट्स ऍक्टिव्ह होतात, स्टिम्युलेट होतात. सोबत हेल्पर टी सेल्स सुद्धा स्टिम्युलेट करतात बी लिम्फोसाइट्सला. Then activated B lymphocytes multiply very fast for production of the clones of plasma cell. तर बी लिम्फोसाइट ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होतील, स्टिम्युलेट होतील तेव्हा काय होईल की प्लाझ्मा सेलचं प्रॉलिफरेशन केलं जाईल अँड मेमरी बी सेल. कारण या ज्या बी लिम्फोसाइट 2 प्रकारच्या सेल देतात, प्लाझ्मा सेल अँड मेमरी सेल्स.
प्लाझ्मा सेलचं काम काय आहे? अँटीबॉडीज प्रोड्यूस करणे. अँटीबॉडीज हे स्पेशली ग्लायकोप्रोटीन्स आहेत. इम्युनोग्लोब्युलिन शब्द तुम्ही ऐकला असेल. इम्युनोग्लोब्युलिन ते एक प्रकारचे ग्लायकोप्रोटीन्स आहेत. ग्लायको कंपोजिशन तुम्हाला लक्षात आहे, प्रोटीन आहे आणि ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे. ग्लायकोप्रोटीन हे केमिकल कंपोजिशन तुमच्या लक्षात येत आहे. अँटीबॉडीज, इम्युनोग्लोब्युलिन्स आपण म्हणतो, त्याचे प्रकार आहेत. ते हे सगळे अँटीबॉडीज जे आहे या प्लाझ्मा सेल जे आहे त्याला स्टिम्युलेट केल्या जातात. ज्या वेळेला अँटीजन बॉडीमध्ये एंटर होतात तेव्हा बी लिम्फोसाइट जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊन त्या फास्टली काय कशाचा क्लोन घडवून आणतात. क्लोन म्हणजे पुन्हा दॅट इज द मल्टिपल फॉर्म्स ऑफ दिस प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल्स काय करतात तर अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात अँड विच इज पास थ्रू द बॉडी फ्लुइड, ज्याला आपण म्हणतो ह्युमर, म्हणून ही झाली ह्युमोरल इम्युनिटी. तर ह्युमर म्हणजे ब्लड आणि लिम्फ. तर हे जे अँटीबॉडीज जे प्लाझ्मा सेल तयार करते, येत आहे लक्षात की जेव्हा अँटीजन बॉडीमध्ये एंटर होते बी लिम्फोसाइट्स पहिले ऍक्टिव्हेट होणार. बी लिम्फोसाइट्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर प्लाझ्मा सेल्सचं प्रोडक्शन घडून आणणार. प्लाझ्मा सेल अँटीबॉडीज तयार करतात. अँटीबॉडीज तयार केल्यानंतर या थ्रू आउट फ्लुइड मधनं पास आउट होतात आणि संपूर्ण बॉडीला इम्युनिटी देण्याचा प्रयत्न करणार. Then antibody molecules may bind to cell membrane or they may remain free. Antibodies एकतर बाइंड पण होतील सेल मेम्ब्रेनला, जिथे रिसेप्टर्स असतात तिथे ते अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. अँटीजन ज्या वेळेला बॉडीमध्ये एंटर होतात तेव्हा अँटीबॉडी त्याच्यावर अटॅक करतात. तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कसा तयार होतो हे नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून हा पॉइंट आहे, अँटीबॉडी मॉलिक्युल बाइंड टू सेल मेम्ब्रेन किंवा काही वेळेला फ्री फॉर्म मध्ये पण अँटीबॉडीज तिथे प्रेझेंट असतात. फ्री अँटीबॉडीज हॅव 3 मेन फंक्शन्स. आता फ्री अँटीबॉडीज काय म्हटलं, एक प्रकार जो आहे जे एक तर फ्रीली राहतील अँटीबॉडीज किंवा ही मेकॅनिझम आपण पाहतोय बी लिम्फोसाइटची, की बी लिम्फोसाइट्स कशा पद्धतीने बॉडीमध्ये वर्क करते. तर बी लिम्फोसाइट जेव्हा प्लाझ्मा सेलचं प्रोडक्शन घडवून आणते तेव्हा प्लाझ्मा सेल्स काय करणार, दॅट इज अँटीबॉडीज तयार करणार. आणि या अँटीबॉडीज दोन प्रकारे आहे. एक म्हणजे सरफेस बाइंड पण आहे, मेम्ब्रेन बाइंड पण असणार आहे, सेल मेम्ब्रेनला बाइंडेड फॉर्म मध्ये राहील. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म करतात किंवा काही अँटीबॉडीज या ह्युमर मध्ये ज्या आहेत त्या फ्री अँटीबॉडीज आहेत. त्या फ्री अँटीबॉडीज कशा पद्धतीने फंक्शन्स कीप करतात तर पहा, पहिला आहे ॲग्लुटिनेशन. ॲग्लुटिनेशन ऑफ द पार्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. The immobilized mass is then engulfed by phagocytosis. तर ॲग्लुटिनेशन या अँटीबॉडीज काय करतात, ॲग्लुटिनेशन ऑफ पर्टिक्युलेट मॅटर जे काही आहे अँटीजन एंटर झाल्यानंतर त्याचं ॲग्लुटिनेशन घडून आणलं जातं आणि ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे आणि ते जे मास आहे म्हणजे तिथला जो पार्ट आहे तिथे जे हे जे आहेत अँटीजन जो एंटर झालेला आहे ते अँटीजन एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यानंतर त्याचं एनगल्फिंग होतं बाय पर्टिक्युलर मॅक्रोफेजेस, ज्या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. सो एनगल्फ बाय फॅगोसाइट्स पण आपण त्याला म्हणू. तर पहिली प्रोसेस ॲग्लुटिनेशन. फ्री अँटीबॉडीज पहिले ॲग्लुटिनेशन घडवून आणतील. सेकंड इज द ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजे ऑर कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया. ऑप्सोनायझेशन म्हणजे कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफेजेस. जे काही पॅथोजन एंटर होतात त्याला या मॅक्रोफेजेस एनगल्फ करत असतात, हे माहिती आपल्याला बाय द प्रोसेस फॅगोसायटोसिस. मग सेकंड हे अँटीबॉडीजचा जो फ्री अँटीबॉडीज आहे त्याचा रोल काय, ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय, जे बॅक्टेरिया आता एंटर झाले बॉडीमध्ये त्या बॅक्टेरियाला कोटिंग करणे, कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया. त्यामुळे काय होईल, इट फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस. त्यामुळे इट हेल्प्स इन द फॅगोसायटोसिस प्रोसेसमध्ये की या स्पेशली आउटर फॉरेन सबस्टन्सेस आहे, बॅक्टेरिया आहे, पॅथोजन आहे विच आर हार्मफुल फॉर अवर बॉडी. त्यामुळे त्या प्रोसेसला त्या बॅक्टेरियाला कोटिंग केल्यामुळे त्याला एनगल्फ करणं अतिशय सोपं जातं. फॅगोसायटोसिसला ही जी मेकॅनिझम आहे फॅगोसायटोसिस मध्ये तर त्याला अजून सोप्या पद्धतीने जी प्रोसेसिंग आपण पाहतो त्यालाच आपण टर्म आहे फक्त ऑप्सोनायझेशन. सिम्पलर डिस्क्रिप्शन इज देअर कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या भोवती कोटिंग फॉर्म केल्यामुळे ते फॉरेन सबस्टन्सेस आहे, जसं आता आपण पाहिले की सेल्फ आणि नॉन सेल्फ मधला डिस्क्रिमिनेशन इम्युनिटी करते. मग आता हे बॅक्टेरिया पॅथोजन जे बाहेरून एंटर झालेले बॅक्टेरिया इनसाइड पण असतात बॉडीमध्ये, पण बाहेरून एंटर झालेल्या या हार्मफुल बॅक्टेरिया आहे तर या बॅक्टेरियाला एनगल्फ करणं गरजेचं आहे. त्या लक्षात आपण पहिले सेल्फ आणि नॉन सेल्फ मधला डिफरन्स लक्षात घेतला
त्या पॉइंटवरच हा पॉइंट लक्षात घ्यायचा की या बाहेरून एंटर झालेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या अतिशय हार्मफुल बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे त्या बॅक्टेरिया लवकर आयडेंटिफाय व्हाव्या म्हणून त्याच्या भोवती काय केलेलं आहे, कोटिंग केलेलं आहे. त्या प्रोसेसला नाव आहे ऑप्सोनायझेशन. नाव जरी कठीण असलं तरी डिस्क्रिप्शन हे सोपं आहे. कोटिंग केल्यामुळे आपली ज्या मॅक्रोफेजेस आहे बॉडीच्या त्या इझिली त्या मॅक्रोफेजेस काय करू शकतात, त्या बॅक्टेरियाला एनगल्फ करू शकतात. त्यामुळे ऑप्सोनायझेशन ही अँटीबॉडीची अजून सेकंड प्रॉपर्टी आपण म्हणू. ॲग्ल्युटिनेशन, एका जागी मॅटर कलेक्ट केलं जे काही पॅथोजन आहे तर ते लवकर एनगल्फ करायला मदत होते. ते त्या पद्धतीने करणे किंवा काही भयंकर हार्मफुल बॅक्टेरिया आहे त्यांच्या भोवती कोटिंग केलं, त्या प्रोसेसला म्हटलं गेलं ऑप्सोनायझेशन. सो बाय दिस वे that easily phagocytosis process it takes place and there will be the killing of this bacteria. Then third one is the neutralization of the toxins, not only the pathogens. तर वेगवेगळ्या पद्धतीने इम्युनिटी ही वर्क करत असते. आपण पाहिलं की न्यूट्रलायझेशन ऑफ द टॉक्झिन्स रिलीज बाय द बॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया अतिशय जेव्हा एंटर होतात किंवा आपल्या बॉडीमध्ये तर त्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या अतिशय हार्मफुल टॉक्झिन्स क्रिएट करत असतात. त्याला न्यूट्रलायझेशन साठी सुद्धा या फ्री अँटीबॉडीज मदत करत असतात. सो इच दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ द अँटीबॉडीज. फ्री अँटीबॉडीजच्या या 3 प्रॉपर्टी आहे. एक म्हणजे पहिले ॲग्ल्युटिनेशन करणे जे आहे पॅथोजन एंटर होणार त्याला ॲग्ल्युटिनेट करणे आणि एका ठिकाणी कलेक्ट झाल्यामुळे त्यांना इन्व्हल्व करणं, फॅगोसायटोसिस करणं सोपं जातं. ऑप्सोनायझेशन मध्ये बॅक्टेरियाला कोटिंग केलं जातं. कोटिंग केल्यामुळे त्या बॅक्टेरिया इझिली त्या बॅक्टेरियांवर अटॅक करून त्या बॅक्टेरिया किल केल्या जातात, एनगल्फ केल्या जातात. ही ऑप्सोनायझेशन सेकंड प्रॉपर्टी ही फ्री अँटीबॉडीजची आहे. आणि थर्ड वन इज न्यूट्रलायझेशन. जे काही बॅक्टेरिया टॉक्झिन रिलीज करतात त्याचं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी पण या फ्री अँटीबॉडीज मदत करतात. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या मेम्ब्रेन बाउंडेड आहे, ज्या रिसेप्टरला बाइंड करणाऱ्या अँटीबॉडीज आहे त्या डायरेक्टली अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि अँटीजनला तिथल्या तिथे किल करतात. आणि जे स्टील जे काही अँटीजन्स बॉडीमध्ये थ्रूआउट एंटर होतात त्याला या फ्री अँटीबॉडीज या 3 प्रोसेसच्या माध्यमातून मदत करतात. ॲग्ल्युटिनेशन, ऑप्सोनायझेशन अँड न्यूट्रलायझेशन. कधी कधी डेफिनेशन विचारलं जातं व्हॉट इज ऑप्सोनायझेशन और सेंटेन्स मध्ये एखादा क्वेश्चन विचारला तर हे लक्षात घ्यायचं आहे. टर्म्स आर व्हेरी इझी. तर ऑप्सोनायझेशन हे बाकी नाही, बाकी तर सिंपल डिस्क्रिप्शन आहे. ऑप्सोनायझेशन टर्म थोडीशी लक्षात घ्यायला कठीण आहे, तर एकदा लक्षात घेतली तर अतिशय सोपं आहे. ऑप्सोनायझेशन इज द प्रॉपर्टी ऑफ फ्री अँटीबॉडी. आणि ऑप्सोनायझेशन मध्ये काय केलं जातं तर कोटिंग केलं जातं बॅक्टेरियाच्या भोवती. तर सिंपल डिस्क्रिप्शन याचं आपण घेतलेलं आहे. या प्रॉपर्टीज लक्षात घेणं गरजेचं आहे. सो यू कॅन राईट दिस पॉइंट्स ऑल्सो. या नोट्स आपण पाठवणार आहोत. याला थोडंसं हायलाइट करायचं राहिलेलं आहे. यू कॅन हायलाइट दिस थिंग्स ज्या अतिशय हे आहेत. ऑप्सोनायझेशन व्हॉट इज ही एक स्पेशल टर्म तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण काय बघत होतो, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स कशा पद्धतीने अटॅक करतात हे आपण पाहिलं. लिम्फोसाइटचं महत्वाचं काम आहे. या ज्या बीटा लिम्फोसाइट्स, स्पेशली बीटा लिम्फोसाइट्सची मेकॅनिझम आपण पाहिली. बीटा लिम्फोसाइट्स मध्ये या सेन्सिटाईज होतात जेव्हा अँटीजन एंटर होतात. शिवाय ज्या टी लिम्फोसाइट्स मधल्या ज्या हेल्पर टी सेल्स आहेत त्या सुद्धा या बीटा लिम्फोसाइट्सला ऍक्टिव्हेट करत असतात. त्याचं प्रॉलिफरेशन घडवून आणतात. मॅक्झिमम लिम्फोसाइट्स तयार करण्यास बॉडीमध्ये मदत करतात. एकमेकांना हे स्टिम्युलेटिंग आहे. हेल्पर टी सेल इट हेल्प्स टू प्रोड्यूस मोर अँड मोर बी लिम्फोसाइट्स. त्यानंतर बी लिम्फोसाइट्स जास्त मल्टिप्लाय होऊन 2 प्रकारच्या सेल्स आपण पाहिलं. प्लाझ्मा सेल्स येतात आणि मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल आणि मेमरी हे बी लिम्फोसाइटचे 2 प्रकार आहे. प्लाझ्मा सेल्स काय करतं की अँटीबॉडीज फॉर्म करते. त्या अँटीबॉडीजचे प्रकार आपण पाहिले की अँटीबॉडीज मध्ये काही अँटीबॉडीज डायरेक्टली अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार करतात, तर काही अँटीबॉडीज फ्री फॉर्म मध्ये असतात. आणि फ्री फॉर्म मधल्या अँटीबॉडीजच्या या 3 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. ओके, की कशा कशा पद्धतीने ते पॅथोजनवर अटॅक करतात आणि बाकीच्या सेल्सला जसं इतर ज्या मोनोसाइट्स आहेत न्यूट्रोफाइल तर त्यांना कशा पद्धतीने मदत करतात या फ्री अँटीबॉडीज तेही आपण बघितलं. तर हा झाला प्लाझ्मा सेल्सचा रोल अँटीबॉडीज फॉर्मेशन मध्ये. आणि मेमरी बी सेल्स आपण पाहिलेलंच आहे की मेमरी बी सेल्स मध्ये की मेमरी बी सेल ज्या आहेत त्याच अँटीबॉडी ज्या आतमध्ये आता अँटीजन एंटर झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत
तर मेमरी बी सेल त्या अँटीजनला प्रॉपरली रेकग्नाइज करून तशा पद्धतीची मेमरी पुढे कीप केल्या जाते त्या मेमरी बी सेल. आता मेकॅनिझम ऑफ दिस याच्यामध्ये टी लिम्फोसाइट्स आपण पाहणार आहोत. तर टी लिम्फोसाइट्स कशा पद्धतीने वर्क करतात, त्याचे टाइप्स काय आहे, टी लिम्फोसाइटच्या कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स आहे, ज्या कशा पद्धतीने इम्युनिटी मध्ये मेकॅनिझम कीप करतात, तर हे आपण पाहतोय. नेक्स्ट दॅट इज मेकॅनिझम ऑफ टी लिम्फोसाइट. सो ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ अँटीजन, या टी लिम्फोसाइट जे आहे या डिफरंट टाइप्स ऑफ द टी सेल्स यांचं क्लोन फॉर्म करतात. दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. दिस 4 टाइप्स ऑफ द लिम्फोसाइट्स आर देअर. टी लिम्फोसाइटचे हे 4 प्रकार आपण पाहणार आहोत की अँटीजन ज्या वेळेला एंटर होतो त्यावेळेला या टी लिम्फोसाइट्स कशा पद्धतीने वर्क करत असतात. तर पहिला टाइप आहे बघा, इथे 4 प्रकार दिले: हेल्पर, किलर, सप्रेसर आणि मेमरी. हे असे 4 लक्षात घेऊन घ्यायचे आहे किंवा सिक्वेन्स लक्षात घ्या. एखाद वेळेला नाही लक्षात आलं तर HKSM. HKSM दॅट इज द टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट कारण आता ऑलरेडी लिम्फोसाइटचे 2 प्रकार पाहिलं. मेन इम्युनिटी मध्ये पुन्हा मागच्या चार्टवर जा, इम्युनिटी पुन्हा रिकॉल करायचे की इम्युनिटी मध्ये 2 प्रकारच्या सेल पाहिल्या, एक म्हणजे लिम्फोसाइट सेल, एक म्हणजे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाइट्स मध्ये बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट्स पूर्ण रिकॉल करायचंय की बी लिम्फोसाइट्स मॅच्युअर बोन मॅरो मध्ये, टी लिम्फोसाइट्स थायमस ग्लॅंड मध्ये, बी लिम्फोसाइट्स मध्ये प्लाझ्मा सेल्स आहेत, त्याच्यानंतर बी लिम्फोसाइट्स मेमरी सेल्स दाखवते, प्लाझ्मा सेल अँटीबॉडी फॉर्मेशन करताय. तर हे सगळं असं या पद्धतीने रिकॉल करत राहिलं तर हे सगळं तुम्हाला अतिशय सोपं जाईल. आता टी लिम्फोसाइट्स मध्ये सुद्धा हे 4 प्रकार आहेत. HKSM व्हॉट एव्हर यू कॅन रिमेंबर. तर एच म्हणजे काही वेळेला आपल्याला एखादी सेल नाही आठवली तर या कोडच्या माध्यमातून ती तुम्ही लिहू शकता. तुम्ही लक्षात घेतलं की टी लिम्फोसाइट्स मध्ये हा कोड लक्षात घेतला HKSM. बस टी लिम्फोसाइट्स काय HKSM. एच म्हणजे हेल्पर, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली डिस्क्राईब करता येतो. एच म्हणजे हेल्पर टी सेल, के मीन्स किलर, एस मीन्स सप्रेसर आणि एम मीन्स मेमरी. तर हेल्पर टी सेल्स काय करतात बघा, सेन्सिटाइज. 4 सेल्सचे आता आपण हे तुम्हाला सांगितलं की मेमरायझेशन या पद्धतीने करू शकतो HKSM टी लिम्फोसाइट्स मध्ये. कारण स्पेशल नोट्स आला की टी लिम्फोसाइट्स काय आहे, सो यू कॅन रिमेंबर टी लिम्फोसाइट्स. आता नावातच दिलेले की टी म्हणजे थायमस, थायमस मध्ये मॅच्युअर होतात. जरी बोन मॅरो मध्ये फॉर्मेशन आहे, मॅच्युरेशन हे टी लिम्फोसाइट्स म्हणजे थायमस ग्लॅंड मध्ये, म्हणून त्याला टी सेल्स आपण म्हणतो. टी सेल्सचे हे प्रकार किती आहेत, तर 4 प्रकारचे आहेत. तर मग कोड एखादी नाही आठवणार म्हणूनच कोड हा लक्षात घ्यायचा आहे. HKSM, H मीन्स हेल्पर टी सेल, के किलर, एस सप्रेसर, एम मेमरी. हेल्पर टी सेल्सचं फंक्शन पाहता. सेन्सिटाइज हेल्पर टी सेल्स काय करतात, प्रोड्यूस लिम्फोकायनिन हे केमिकल तयार करतात, प्रोड्यूस करतात. दे परफॉर्म सेव्हरल टाइप्स ऑफ फंक्शन्स. आता या लिम्फोकायनिनचं काम काय आहे, हे जे केमिकल्स आहेत ते स्टिम्युलेट करतात. जसं एखादा हार्मोन कसं स्टिम्युलेट करतो, तर या हेल्पर टी सेल्स काय प्रोड्यूस करतात, लिम्फोकायनिन. लिम्फोकायनिनचं काम काय आहे की सेव्हरल टाइप्स ऑफ फंक्शन लाईक प्रॉलिफरेशन ऑफ अदर टी सेल. अदर ज्या काही टी सेल्स आहे या इतर टी सेल्स आहे याचं प्रॉलिफरेशन म्हणजे मॅक्झिमम मल्टिप्लिकेशन, प्रॉलिफरेशन, प्रोडक्शन हे जे आहे किलर टी सेल, सप्रेसर, मेमरी यांचं प्रॉलिफरेशनसाठी मदत करतात. अदर टी सेल्स आपण म्हटलंय. त्याचबरोबर स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट्स आता आपण म्हटलं की हेल्पर टी सेल्स मदत करतात बी लिम्फोसाइट्सच्या फॉर्मेशन मध्ये. बी लिम्फोसाइट ज्या आहे त्या वाढवण्यासाठी बॉडीमध्ये या हेल्पर टी सेल्स स्टिम्युलेट करतात. कशा पद्धतीने, बाय सिक्रेटिंग लिम्फोकाईन. लिम्फोकाईन हे केमिकल सिक्रेट करून प्रोड्यूस करून त्या पद्धतीने या अदर सेल्सचं पण प्रॉलिफरेशन घडवून आणतात, फॉर्मेशन घडवून आणतात, प्रोडक्शन आणि बी लिम्फोसाइट सुद्धा. अँड देन अगेन थर्ड वन, अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेजेस. तर मॅक्रोफेजेस ज्या आहेत, न्यूट्रोफिल आहेत, मोनोसाइट्स आहेत, त्यांचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी घडवून आणून फॅगोसायटोसिस साठी मदत केली जाते. देन सेकंड इज द किलर टी सेल किंवा त्याला सायटोटॉक्सिक टी सेल असं दुसरं नाव आहे. किलर हे नावातच आहे. काय किल करतात बघा, डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय द इन्व्हेडिंग मायक्रोब्स. इन्फेक्टेड बॉडी सेल्स, काही बॉडी सेल्स ज्या आहेत ज्या इन्फेक्टेड झालेल्या आहेत त्यांना किल करणे. मायक्रोब्स एंटर झाले तर या किलर टी सेल्स आहेत. सोबत कितीतरी प्रकारच्या सेल आपण पाहतो, फॅगोसायटोसिस करणारे न्यूट्रोफिल आहे, मोनोसाइट्स आहेत, अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे ज्या मायक्रोब्सला अटॅक करतात, डिस्ट्रॉय करतात. तर टी लिम्फोसाइट्स मध्ये या किलर टी सेल्सच्याने जर डिस्ट्रॉय झालं तर इझिली त्या इन्व्हेड करतात या मायक्रोब्सला. किलर टी सेल्स इटसेल्फ
किंवा ज्या इन्फेक्टेड बऱ्याचशा बॉडी सेल्स आहेत त्या स्प्रेड करतात इन्फेक्शन, त्यांना सुद्धा किल करण्यासाठी या किलर टी सेल्स आहेत. कॅन्सर सेल आहे, कॅन्सर सेल कशा स्प्रेड होतात तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे कॅन्सर सेलवर पण अटॅक करण्यासाठी या किलर टी सेल्स आहेत. Then these bind to the infected cell and secrete the perforin. कशा पद्धतीने करतात तर परफोरिन हे सबस्टन्स सिक्रेट केलं जातं किलर टी सेलनी. ज्या वेळेला इन्फेक्टेड सेल असेल बॉडीमध्ये, जर एखादी सेल इन्फेक्टेड झाली तर किंवा कॅन्सर सेल आहे, इन्फेक्टेड सेल आहे, त्याला या किलर टी सेल बाइंड होतात आणि परफोरिन हे जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं. परफोरिनचं काम काय आहे? इट प्रोड्यूस होल इन इन्फेक्टेड सेल्स. ओके, किलर टी सेल्स आर ऑल्सो नोन ॲज सायटोटॉक्सिक सेल ॲज दे रिलीज सेल किलिंग सबस्टन्सेस. सेलला पूर्णपणे जसं सायटोटॉक्सिक सेल, सेलला पूर्णपणे डायजेस्ट करण्याचं, इन्फेक्टेड सेल जे आहे त्याला पूर्णपणे किल करण्यासाठी हे स्पेशल या ज्या सेल्स वर्क करतात, किलर टी सेल, बाय सिक्रेटिंग परफोरिन. तर ते म्हणून त्याला दुसरं नाव आहे. सेलला पूर्णपणे किल करतात, एक तर अटॅक पण करतात, पॅथोजनला पण किल करतात, आणि सेल जी इन्फेक्टेड आहे किंवा कॅन्सरस सेल आहे तिला सुद्धा कम्प्लिटली किल केलं जातं. तर त्याला आपण म्हणून दुसरं नाव म्हटलेलं आहे सायटोटॉक्सिक टी सेल. त्यानंतर सप्रेसर टी सेल. आता सप्रेसर टी सेल जे आहे त्या सप्रेसर टी सेल मध्ये these cells prevent the attack on own body cells. सप्रेस करतात by suppressing the immune system. This cell prevent the attack on own body cell. हे आपण इम्युनिटीची मेन प्रॉपर्टी आपण पाहिली होती. सेल्फ आणि नॉन सेल्फ मधलं डिस्क्रिमिनेशन करण्याची जी मेन प्रॉपर्टी आपण पाहिली की सेल्फ आणि नॉन सेल्फ. त्यामुळे सप्रेसर टी सेल्स काय करतात? प्रिव्हेंट द अटॅक ऑन ओन बॉडी सेल्स बाय सप्रेसिंग द इम्युन सिस्टीम. अशा वेळेला इम्युन सिस्टीमला सप्रेस करून आपल्या ओन बॉडी सेल्सला प्रोटेक्ट केलं जातं. हा सप्रेसर टी सेल्सचा रोल आहे. त्यानंतर मेमरी टी सेल्स, या मेमरायझेशन आपण पाहिलं की एकदा एंटर झाल्यानंतर पॅथोजन त्याबद्दलची मेमरी कीप करण्यासाठी सुद्धा ही जे टी सेल्स आहेत त्या मेमरी टी सेल टी लिम्फोसाइट्स वर्क करतात. त्यामुळे मेमरी टी सेल्स ऑल्सो कीप द मेमरी फॉर द नेक्स्ट एंट्री ऑफ पॅथोजन. त्यामुळे नेक्स्ट ज्या वेळेला एंट्री होईल त्यामुळे त्यावेळेला मेमरी टी सेल्स वर्क करतील आणि हेल्पर टी सेल बी लिम्फोसाइटचं प्रॉलिफरेशन घडवून आणतील आणि मग पुढे अँटीबॉडी फॉर्मेशन कशा पद्धतीने होते ते आपण पाहिलं. तर हेल्पर टी सेल नावातच दिलेलं आहे, इट हेल्प्स. काय हेल्प करतात ते आपण पाहिलं की प्रॉलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स फॉर्म करण्यासाठी पण मदत करतात. त्याचबरोबर बी लिम्फोसाइट्सला पण प्रॉलिफरेशन मध्ये मदत करतात. किलर जे आहे इन्फेक्टेड आणि कॅन्सरस सेलला किल करतात. सप्रेसर सेल नावातच दिले काय सप्रेस करतात तर इम्युन सिस्टीमला किंवा अँड प्रिव्हेंट द अटॅक ऑन ओन बॉडी सेल्स. ओन बॉडी सेल्सवर अटॅक होऊ देत नाही. त्याचबरोबर मेमरी टी सेल्स कीप द मेमरी फॉर लॉंग टाइम. त्यामुळे दिस टाईप ऑफ द दॅट इज द इम्युनिटी, अडॅप्टिव्ह इम्युनिटीचे किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटीचे हे सगळे प्रकार आपण पाहिले. इट गिव्स द लॉंग टर्म इफेक्ट थ्रू आउट द लाईफ. तर या पद्धतीने मेमरी टी सेल्स वर्क करतात आणि लॉंग टर्म इफेक्ट देतात इम्युनिटीचा. तर हे सगळे सेल मिडिएटेड इम्युनिटी म्हटलं तर टी लिम्फोसाइट आणि ह्युमरल इम्युनिटी म्हटलं तर बी लिम्फोसाइट्स. सो दिस इज द डिफरन्स मेन बिटवीन द बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स आपण प्रकार पाहिले आणि त्याचबरोबर आपण बघितलं की दॅट इज अलॉंग विथ द मेकॅनिझम कशा पद्धतीने जेव्हा अँटीजन एंटर होतो बॉडीमध्ये तेव्हा या लिम्फोसाइट्स सेल मिडिएटेड इम्युनिटी आणि ह्युमरल इम्युनिटी दोन्ही कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट होते आणि त्यांची मेकॅनिझम कीप करते. दॅट ऑल वी हॅव सीन. सो दिस इज ऑल अबाउट द mechanism of immunity.